धर्माबद्दल, धर्मांतराबद्दल, महाराष्ट्र धर्माबद्दल आणि हिंदू धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाहीये. कारण तुम्ही औरंगजेबाचा आणि अफजल खानाचा धर्म स्वीकारलाय. तुम्ही कधीच धर्मांतर केलंय. सत्तेसाठी तुम्ही औरंगजेबाचा धर्म आपला म्हटलाय, हे महाराष्ट्रानं बघितलंय. त्यामुळं धर्मांतर सगळ्यात आधी कुणी केलं असेल तर उभाटा गट आणि संजय राऊत यांनी केलंय. त्यामुळे तुम्ही विनाकारण हिंदू धर्माबद्दल, महाराष्ट्र धर्माबद्दल, मराठा धर्माबद्दल बोलू नका. तो तुम्हाला अधिकार नाहीये. सत्तेसाठी ज्यांनी औरंगजेबाचा धर्म स्वीकारला, सत्तेसाठी ज्यांनी अफजल खानाचा धर्म स्वीकारला, त्यांनी धर्मांतराच्या आणि धर्माच्या गोष्टी करू नये. तो तुम्ही अधिकार कधीच गमावलेला आहे, हे संजय राऊत लक्षात घ्या. संजय राऊत महाराष्ट्र सरकार शंड नाही, शंड तुम्ही आहात. आणि महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलंय की संजय राऊत हे शंड आहेत आणि उभाटा गट देखील त्याच कॅटेगरीमध्ये येतं. महाराष्ट्र राज्य हे देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये पुढे जात आहे आणि अशा पद्धतीचं जो कोणी वक्तव्य करेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. त्याचं आम्ही समर्थन करत नाही. परंतु शंडाच्या आणि मर्दानकीच्या गप्पा मारण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? कारण महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलंय की संजय राऊत जनतेमधून निवडून येऊ शकत नाहीत. उभाटा गटाची जागा दाखवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला, महापालिकेच्या निवडणुकीला आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला केलंय. त्यामुळं खऱ्या अर्थानं शंड कोण आहे याचा दाखला महाराष्ट्राने दिलाय आणि महाराष्ट्रातले शंड क्रमांक 1 हे संजय राऊत आहेत, हे सिद्ध झालेलं आहे. महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार ठेकेदाराचं सरकार नाही तर जनतेचं सरकार आहे. आम्ही ठेकेदारी करतो ती जनतेची करतो. आम्ही जनतेला उत्तरदायित्व आहोत. आम्ही जनतेची कामं करतो. ठेकेदारांचं सरकार कुठलं होतं तर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना ठेकेदार हे सरकार चालवायचे. कोरोना काळामध्ये ठेकेदार हे सरकार चालवायचे. कोरोना काळामध्ये कमिशन खोरी करून कोट्यावधी रुपये महाविकास आघाडीच्या लोकांनी कमवले. संजय राऊत तुम्ही खिचडीमध्ये देखील घोटाळा केला, कफन चोरीमध्ये देखील घोटाळा केला. त्यामुळं ठेकेदाराचे वारसदार आणि ठेकेदाराचं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार होतं. देवाभाऊंचं सरकार हे जनतेचं सरकार आहे आणि जनतेनं निवडून दिलेलं सरकार आहे. ठेकेदारीमध्ये इथे कोणालाही संधी मिळत नाही. महाविकास आघाडीचं सरकार खऱ्या अर्थानं ठेकेदारांचं आणि ठेकेदारांच्या दलालीतनं चालणारं होतं. तुम्ही देखील महाविकास आघाडीचं सरकार असताना दलाली केली होती, हे महाराष्ट्राने बघितलंय. तुम्ही केलेल्या दलालीमुळेच तुम्हाला तुरुंगवास देखील झाला होता, हे जरा ध्यानात ठेवा. भारतीय जनता पार्टीचे नेते मंत्री मंगल प्रभात लोढाजी यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे. संजय राऊत तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे का ते एकदा सांगा. मंगल प्रभात लोढाजी यांनी पत्राचाळीमध्ये घोटाळा केला नाही. मंगल प्रभात लोढाजी यांनी मराठी माणसांची घरं लुटून स्वतःची घरं भरली नाहीत. त्यांना 100 दिवसाचा तुरुंगवास झाला नाही. मराठी माणसांची घरं लुटायची, पत्राचाळीमध्ये घोटाळा करायचा, हा तुमचा इतिहास आहे. संजय राऊत स्वतःचा इतिहास बघा आणि मग इतरांवर बोला. मंगल प्रभात लोढाजींना महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे, महाराष्ट्र माहिती आहे. तुम्ही मात्र महाराष्ट्र धर्माशी प्रार्थना केली, मराठी माणसांची घरं लुटली, पत्राचाळीमधून घरं लुटून स्वतःची घरं भरली. अशांनी इतरांवर बोलू नये. संजय राऊत तुमच्या मार्फत, काँग्रेसच्या मार्फत देशामध्ये अफवांची फॅक्टरी चालवली जाते, परंतु जनता तुमच्या अफवांवर विश्वास ठेवत नाही. गॅस संपलाय, पेट्रोल संपलंय, डिझेल संपलंय म्हणून अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्याचं काम संजय राऊत, काँग्रेस, उभाटा गटाकडनं केलं जात आहे. परंतु या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सक्षम नेतृत्व आहे. इथं अफवा पसरवणाऱ्यांना स्थान नाही. तुम्ही कितीही अफवाची फॅक्टरी पसरवली तरी जनता ती उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत तुमच्या याच अफवांच्या फॅक्टरीला उद्ध्वस्त करण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने केलंय. आता देखील संजय राऊत तुम्ही रोज सकाळी उठून अफवा पसरवण्याचं काम करता. तुमची ही अफवांची फॅक्टरी जनता निश्चितपणे उद्ध्वस्त करेल. कुणाचा कोणता अवयव कुठे काम करतोय हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊत तुम्ही पडू नका. कारण तुमचा तोंड नावाचा अवयव महाराष्ट्रामध्ये किती घाण करतोय, रोज सकाळी उठून गटारगंगा वाहतोय, हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळं कुणाच्या अवयवाला काय गुण येतोय, अवगुण येतोय
हे सांगण्याच्या भानगडीमध्ये हे बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कारण तुम्ही रोज तोंड नावाच्या अवयवातून गटार घाण बाहेर काढता आणि तुमच्या तोंड नावाच्या अवयवामुळे महाराष्ट्रामध्ये घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न रोज सकाळी होतोय. त्यामुळे तुम्ही स्वतः या तोंडाच्या अवयवाला सांभाळा आणि मग इतरांच्या अवयवाबद्दल बोला. तो अधिकार तुम्ही कधीच गमावलेला आहे. संजय राऊत, महाराष्ट्राची घाण करण्याचं काम रोज सकाळी उठून तुम्ही करताय. आधी त्याबद्दल बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे जनतेसोबत आहेत. पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन लागलं पण देशामध्ये लॉकडाऊन लागलं नाही. पाकिस्तानमध्ये 350 रुपये पेट्रोल डिझेलचे भाव आहेत, परंतु आपल्याकडे तशी वेळ आलेली नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं सक्षम समर्थ नेतृत्व आपल्याकडे आहे. त्यामुळे संजय राऊत विनाकारण भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नका. जनता ही मोदीजींच्या पाठीशी आहे, तुमच्यासारख्या बाडग्यांच्या पाठीशी नाही. जैन मुनींनी महाराणी ताराराणी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचं समर्थन कुणीही करत नाही. ताराराणी ह्या हंबीरराव मोहितेंच्या कन्या होत्या, हा इतिहास आहे. परंतु संजय राऊत, तुम्हाला इतिहासावर बोलण्याचा अधिकार आहे का? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचे पुरावे तुम्ही मागितले होते, त्या इतिहासाबद्दल नाकाने कांदे सोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आधी छत्रपती शिवरायांच्या वंशजांचे पुरावे मागितल्याबद्दल जाहीरपणे माफी मागा, नाक घासून माफी मागा आणि मग मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासावर बोला. एरवी नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न करू नका.